हाय, मी जान्हवी. आज सकाळी 6 वाजता सनराईजचा हा सुंदर असा व्ह्यू बघत मी खंडाळ्याहून रत्नागिरीला जायला निघाले आजच्या 2 एंगेजमेंटसाठी. जवळपास 1 तासात रत्नागिरीत पोहोचल्यावर मयुरीला पिक करून आजच्या ब्राईडच्या हेअरस्टाईलसाठी लागणारी फ्रेश फुलं घेऊन आजच्या फर्स्ट लोकेशनला आले. ही आहे आजची फर्स्ट ब्राईड क्षितिजा आणि तिचा बिफोर लुक. हेअर प्रिपरेशन करून मी मेकअपला सुरुवात केली. जवळपास 2 तासात क्षितिजा छान तयार झाली. तर हा आहे क्षितिजाचा साखरपुड्यासाठी केलेला आजचा फर्स्ट लुक. यानंतर क्षितिजाचे छान छान फोटोज क्लिक करून आम्ही क्षितिजाच्या सेकंड लुक साठी हॉलला जायला निघालो. हे आहे आजचं फर्स्ट लोकेशन रत्नागिरीतील श्रद्धा साफल्य मंगल कार्यालय. हॉलवर साखरपुड्यापूर्वीच्या विधींना सुरुवात झालीच होती. काही वेळातच क्षितिजाची ओटी भरली गेली आणि तिचा सेकंड चेंज केला. तर हा आहे क्षितिजाचा आजचा एंगेजमेंट साठी केलेला सेकंड लुक. यानंतर रिंग एक्सचेंज साठी दोघांची छान कपल एंट्री झाली. इकडे माझे व्हिडिओज बघणाऱ्या या ताई भेटल्या. त्या कोल्हापूर मधल्या होत्या बरं. असं जेव्हा येऊन मला भेटून सगळे मनापासून अप्रिशिएट करतात ना, तेव्हा मला किती छान वाटतं हे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. पुढे इकडे लंच करून आम्ही आजच्या सेकंड लोकेशनला जायला निघालो. आजचं सेकंड लोकेशन होतं रत्नागिरीतील मिर्यागाव. ही आहे आजची सेकंड ब्राईड रचना आणि तिचा बिफोर लुक. मी लगेचच कामाला सुरुवात केली. 2 तासातच रचना छान तयार झाली. तर हा आहे रचनाचा एंगेजमेंट साठी केलेला फर्स्ट लुक. काही वेळातच ओटी भरली गेली आणि तिचा सेकंड चेंज केला. तर हा आहे रचनाचा एंगेजमेंट साठी केलेला आजचा सेकंड लुक. फायनली संध्याकाळी 6 वाजता सगळं काम पूर्ण करून मयुरीला घरी सोडून मी पुन्हा खंडाळ्याला घरी जायला निघाले. बरं, आजचे क्षितिजाचे आणि रचनाचे दोन्ही लुक्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. हा बाय.